तर नमस्कार गाईज, नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग राहणार आहे रात अकेली. रात तसं इथं काही भीती वाटण्यासारखं नाही आहे. तर आम्ही काल आमचा 2nd मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला गेलो होतो. जिथं आम्ही गेलो होतो तिथं आम्ही पहिले आमचा टेबल रिझर्व करण्यासाठी फोन केला त्यांना. तर ते म्हणतात की बाबा रिझर्व करण्याची काही गरज नाही आहे, रिझर्व करायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सर येऊ शकतात. मग आम्ही तिथं गेलो जिथं आमचा ॲक्च्युअलमध्ये प्लॅन होता. आम्ही तिथं गेल्यानंतर टोटल सीट तिथं भेटली आम्हाला श्रुती. नाव नाही घ्यायचं मध्ये. हां, तर तिथं झालं आमचं असं की तिथं ऑल टेबल बुक झाल्यानंतर मग आम्हाला तिथं एक पर्सन भेटलेत, स्वीट पर्सन भेटलेत आम्हाला, की त्यांनी आमची हेल्प केली. काय हेल्प केली? तिथं आपण थांबलो पण नाही. थांबलो नाही, पण तिनं आपल्याला सीट तर दिलं नाही. म्हणजे सीट म्हणजे टेबल तर दिला होता ना. कोणता टेबल दिला? टेबल तो कोपऱ्यातला टेबल म्हणली नाही का ती, ते पर्सन म्हटले नाही का की बाबा मी अरेंज करून देते. मग बसायचं ना तिथं. मग बसायचं होतं, माझी तर इच्छा खूप होती बसायची. तर तिथं आम्ही बसायचं होतं. पर्सन हेल्प केली तिथून वापस आलो. तर तिथं आम्ही गेलो, तिथं मस्त एक पर्सन आम्हाला भेटले. बस परत काय सांगायची तर गरज त्यांनी नाही. आम्हाला टेबल तिथं आम्हाला अरेंज करून दिला त्यांनी. पण मग आमच्या मॅडमला असं वाटलं की नको, खूप सारा क्राऊड आहे आणि मला पाहिजे एकदम शांत आणि सुंदर जागा. ती सुंदर आणि युनिक आणि ऑथेंटिक जागा होती, मस्त भारी वाईब एकदम भारी होत्या. पण त्याच्यानंतर जे पर्सन आम्हाला भेटलेत तर त्यांनी ते आम्हाला जशा पद्धतीनं बोलत होते, जशा पद्धतीनं तर आमच्या मॅडमला ते आवडलं नाही, की जरा जास्तच कॅची होत आहे, ते टची होत आहेत. तर आम्ही निघलो तिथं निघाल्यानंतर आम्ही गेलो दुसरं स्काय लॉन्च, म्हणजे हॉटेल होती ती एक, नाव नाही सांगत आता सध्या, कारण आम्हाला एवढं काही आवडली म्हणजे होती, मस्त होती. म्हणजे जसं आम्ही त्याचे जे असतात ना काय त्याला प्रोमो व्हिडिओज वगैरे, तर ते एकदम भारी दिसत होते. जसं की पब वगैरे असतात आपल्या मुंबईला पुण्याला जे पब असतात त्या पब टाईपमध्ये त्यांनी व्हिडिओ प्रोमो बनवले होते. तसं काहीच गोष्टी नव्हत्या. मग आम्ही नाईलाजाने ऑलरेडी आम्ही आमचा टाईमपास केलेला होता खूप सारा, की आम्ही म्हटलं आम्हाला तर तिथं टेबल भेटून जाईल, आमचा जो प्लॅन होता तो. पण आम्ही नक्की ती वाली जागा तुम्हाला नक्की दाखवू, कारण की आम्हाला खूप आवडली ती जागा आणि तिथं क्राऊड सध्या जास्त आहे, त्याच्यामुळं मग आम्ही गेलो नाही रिटर्न. नाही तर मग आज गेलो असतो आम्ही. तर बघू समोर चालू. तर आम्ही जास्त काही ब्लॉग बनवता आले नाही आम्हाला तिथं, कारण आम्हालाच थोडंसं वाईब येत नव्हती त्या जागेची. त्याच्यामुळे आम्ही स्वतः डान्स पण नाही करता आला आम्हाला, व्हिडिओ पण नाही करता आला, बिकॉज वी आर अ प्रोफेशनल डान्सर्स, वी आर अ प्रोफेशनल्स. सो सांग ना इंग्लिश बोल तू पूर्ण. सो वी आर अ प्रोफेशनल्स अँड वी कॅनॉट ग्रोईंग अनदर थिंग्स. जर आम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जर आम्हाला परफेक्शन वाटत नसेल तर आम्ही ती गोष्ट करत नाही म्हणजे आम्ही तिथं नाही टाईम वेस्ट करत. कारण की जर एखादं मन जर चांगलं वाटतं एखाद्या ठिकाणी, तिथं आपण अजून एक्स्ट्रा गोष्टी करू शकतो ना. तर त्याच्यामुळं तिथं जाऊ आपण एकदा, तिथं जाऊया. तिथली वाईब एकदम मस्त होती, तुम्हाला लवकरात लवकर ती दिसेल आमची. तर आम्हाला काल एवढं काही करता आलं नाही मित्रांनो, ना डान्स व्हिडिओज ना काही दुसरं काही. तर आम्ही छोटे क्लिप्स घेतले आहेत, तर ते आता तुम्हाला आता ब्लॉगच्या समोरच दिसेल. तर त्याच दाखवणार आहेत आता ब्लॉगमध्ये. आणि एवढ्या दिवस आम्ही गायब का झालो होतो ते तर कालच्याच याच्यामध्ये सांगितलं ना. ते तर नॉर्मल होतं ना, बेसिक सांगितलं आपण फक्त. जे ॲक्च्युअल रिझन आणि का बरं नाही करता आलं ते सांग. ट्रायपॉड हरवला. कारण मित्रांनो ज्यांची गलती असती त्यांनीच सांगितलं पाहिजे. ट्रायपॉड हरवला नाही. ट्रायपॉड तुझ्याकडे होता, तू मम्मीकडे दिलता. मी मम्मीकडे द्यायला सांगितलं होता, पण मग परत घ्यायचं काम पण तुझंच होतं ना, कारण तू दिलता ना मम्मीकडे. ओके, आणखी मग त्याच्यात माझ्याकडून हरवला असं कसं काय म्हणतो? और
बस ट्रायपॉड हरवला. त्याच्यानंतर टाइमच नव्हता भेटत. टाइम नव्हता भेटत तुला. मी तर फ्रीच आहे. ओके. और बस एवढंच. तर मला सांगा मित्रांनो, आताच थंडी अजून झोप येऊन जाते थंडी लवकर. अजून बस एवढंच आहे ना, आणखीन काय. मेन तर ट्रायपॉडच नाहीये. हाताने असा काढला जात नाही बरोबर. तर किती त्याचं वेळ रिझन असं आहे मित्रांनो की असं आम्हाला आता आम्ही असं चांगलं येतोय ना, असा व्ह्यू चांगला येतोय, पण आम्ही असा पकडलाय आता जसं एका कोपऱ्यात बसलो किंवा काय बसलो. तर त्या गोष्टी आणि आम्हाला एवढ्या माहिती नाही आहे ते, म्हणजे असं प्रॅक्टिस नाही ना या गोष्टी, त्याच्यामुळं आम्ही ते करत नाही आहे सध्या. त्याच्यामुळं आमचा गॅप झाला आहे. आता याच्यानंतर आमचा काही गॅप होणार नाही आहे. आम्ही ऑर्डर केली आहे. ती केली का ऑर्डर? ट्रायपॉड केला का ऑर्डर? नाही. शाबास शाबास. तर असे आहेत आमचे की बाबा एवढा गॅप होतोय, एवढे दिवस होतोय. आठव आपला फोन चालू होता आणि तू काय म्हणे की राहू दे संध्याकाळी आल्यावर करतो. मी तुझ्या फोन मध्ये ऍड्रेस, माझ्याकडे ऍड्रेस नव्हता, तू म्हणे संध्याकाळी आल्यावर करतो. आणि आज आपलं असं ठरलं होतं, एक्सक्यूजेस आज आपलं असं ठरलं होतं तिकडे जायचं. एक्सक्यूजेस मित्रांनो, फक्त एक्सक्यूजेस देणारे आमचे तू केला का? सहकारी. तू केला ऑर्डर? तू करायचा ना. एक्सक्यूजेस देणं आता जस्ट ही काय म्हटली, मी तर दिवसभर फ्री असते, तू कामात असते. घरी आल्यावर तू करणार होता, कोण म्हणलं होतं? एक्सक्यूजेस अच्छा. एक्सक्यूजेस. माझ्याकडे ऍड्रेस नाही ना इकडचा. मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट टाकतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये मी अरे ऍड्रेस. तो आज ते पण मीच मागवलाय तुझ्याकडून, आजच केलंय मी. एक्सक्यूजेस मित्रांनो, फक्त एक्सक्यूजेस. हां, तर झालं आमच्याकडनं जे झालं ते, आणि थोडंसं गॅप पडला, पण मग त्या गॅपमध्ये आम्ही खूप काही गोष्टी शिकलो की आमचा टाईम कसा मॅनेज होईल किंवा आम्ही कसं करू शकतो, काय करू शकतो. तर ह्या गोष्टींचा आम्ही विचार केला. शूट वगैरे काही केला नाही, येत पण नव्हतं. तर बाकीच्या गोष्टी आणि रिलॅक्स राहिलो ना, तर तो एक पॉईंट असतो आपला रिलॅक्स राहण्याचा. तर झालं मग आता रिलॅक्स वाला संपलाय ना टाइम. तर आता आमचं 2 मंथ झालेत आणि त्याच्यावरती हा जो पहिला दिवस आहे, 2 महिने आणि पहिला दिवस. तर सांगा मित्रांनो. काय सांगा मित्रांनो? सांग ना मित्रा. अरे काय सांगू, काय सांगू यार, सांग ना यार. 2 महिन्यात काय काय तुम्ही क्या बताऊ मेरे ते तर साथ. मी म्हणायला पाहिजे, तू मला परेशान करतोस जास्त, मी नाही करत. खरंय का? आज तर एवढा ताण दिलाय. ग्लो ग्लो. आता म्हण ना की हा तुझा चेहरा असा आहे. अरे बघ ना, अरे बघ. हा, तर मग मी तेच म्हणतोय की तू म्हणते ना ताण वगैरे, तर हे ताणामुळे असं नसतं. ताणामुळे असा चेहरा होत असतो. ते उन्हामुळे. उन्हामुळे, ताणामुळे. ऊन आणि ताण हे आपले मित्र असतात मित्रांनो. कारण की जर सपोज आपण आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत, आपण मेहनत करणार नाही. जर आपल्याला ऊन आणि ताण या गोष्टी अवेलेबल नाही झाल्या तर आपण मेहनती बनणार नाही. जसं की आता तुम्हाला या एकाच फ्रेममध्ये दिसत असेल मेहनती आणि आळशी. ह्या एका फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला. दुपारपासून मागे लागून लागून तुला संध्याकाळ झाली बाहेर निघायला आणि मला म्हणतोय आळशी. आता काय सांगू, आता याचं उत्तर मी नाही देऊ शकत, तुम्ही द्या मस्त आरामात. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग आम्ही इथं एंड करतो, कारण की त्या ब्लॉगमध्ये ना आमचं जास्त काही फुटेज घेतले नाही आम्ही, काही म्हणजे बोर झालो. हे बघा असे, बघा हे, बघा हे चालू ब्लॉगमध्ये आणि काय म्हणतं आणि आमचं असं. तर चला मित्रांनो, तर आपण टाटा बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्याच्या आणखी आमचं ब्लॉगमध्ये. ट्रायपॉड ऑर्डर झालेलं नाही आहे, तर मी लवकरात tripod. लवकर त्याचा प्रयत्न करतो, जुगाड करतो आणि मस्त आपण पटापट सगळ्या भेटू. गोष्टी करूया. ओके, उद्या भेटू. उद्या भेटणार आहे मी. जे काल जे पर्सन होते ना काल जे. बस आता. तर चला मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट.